नमस्कार मंडळी. आज साधा सोपा बेत घेतला आहे हाती करायला. गॅसवर कुकर ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं, जिरी मोहरी घातली आणि जिरी मोहरी कडकडल्यानंतर खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली. त्यानंतर कांदा घातला, कांदा छान परतून घेतला. कांदा परतल्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे, टोमॅटोचे काप घातले. त्यानंतर बटाटे बारीक चिरून घेतलं होतं ते घातलं. नंतर अर्धा तास भिजत घातलेला बासमती तांदूळ आणि मसूर डाळ ती घातली. त्यानंतर हळद, मीठ घातलं आणि पाणी ओतून घेतलं. पाणी जरा जास्तच घालायचं आणि शेंगदाणे राहिले होते घालायचे. मला आवडतं शेंगदाणे घातलेले म्हणून शेंगदाणे घातले आणि आपली डाळ खिचडी तयार आहे. आता त्यामध्ये छान तडका घालून घ्यायचा. आता त्यासाठी काय केलं, तडका पॅनमध्ये साजूक तूप घेतलं 2 पळ्या. त्याच्यामध्ये मस्त लसणाचे असे तुकडे करून घातले. लाल तिखट आणि अख्ख्या मिरच्या घातल्या आणि मस्त तडका घालून त्याच्यावर घातला. आता आपली दाल खिचडी खायला तयार आहे. एक पाहू शकता तुम्ही, एकदम चणचणीत आणि मस्त पापड, लोणचं आणि कांद्याबरोबर काय लागते.